नमस्कार. आज आपण नागपंचमी स्पेशल फुग्याचे धपाटे बनवणार आहोत. तर हे धपाटे मी भाजणीच्या पिठापासून न बनवता मिश्र पिठापासून बनवलेले आहेत. पण तरी देखील चवीला मात्र अगदी एक नंबर असे हे धपाटे लागतात आणि बनवायला तर एकदम सोपे असे आहेत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ. आता यामध्ये मी थोडासा ओवा टाकलेला आहे. 1 चमचा कसुरी मेथी बारीक करून टाकलेली आहे. थोडासा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा मिरची आणि लसूण बारीक कुटून यामध्ये टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ. तर मिरचीचं प्रमाण यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथं मुलांसाठी म्हणून मी मिरची थोडीशी कमी टाकलेली आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून यामध्ये पाणी टाकून आपण धपाट्याचं पीठ मळून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने इथं आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता याला वरून थोडंसं तेलाचा हात लावून परत एकदा हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. आता याचे आपण लगेचच धपाटे बनवून घेणार आहोत. तर पोळपाटवरती एक छोटासा गोळा घेऊन मी ते धपाटा लाटून घेत आहे. तर तुम्हाला जसा हवा असेल छोटा मोठा त्याप्रमाणे तुम्ही धपाटा लाटू शकता. हे धपाटे तुम्ही थापून देखील बनवू शकता, पण इथं मी लाटून बनवलेला आहे. तर इथं धपाटा आपला तयार झालेला आहे. तळून घेऊयात. गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं होतं. आता यामध्ये धपाटा टाकून दोन्ही साईडने मस्त असा आपण हा तळून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अगदी टम्म असा आपला धपाटा इथं फुगलेला आहे. तर अशाच पद्धतीने सगळे धपाटे आपण बनवून घेऊयात. मस्त खमंग खुसखुशीत असे फुग्याचे धपाटे आपले इथं तयार झालेले आहेत. दह्यासोबत हे धपाटे अगदी एक नंबर असे लागतात. तर तुम्हाला माझी ही बिना भाजणीच्या धपाट्याची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या उर्मिलाज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.